सामाजिक भेदभाव आहे किंवा सोशल डिस्क्रिमिनेशन आहे, या सोशल डिस्क्रिमिनेशनला कशा पद्धतीने लागू करता येईल याचा विचार केलेला होता. जगभरामध्ये अनेक देशामध्ये आरक्षणाचं तत्व लागू आहे, ज्याला अफर्मेटिव्ह ऍक्शन पॉलिसी असं म्हटलं जातं. त्याच्यापेक्षा वेगळी भूमिका घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशामध्ये हे आरक्षणाचं तत्व लागू केलेलं आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा सिद्धांतच सध्या उद्ध्वस्त करण्याचं प्रकरण या देशामध्ये 2008 पासून सुरू झालेलं आहे. या अनुषंगाने या आता जे काही घटना या देशामध्ये घडत आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये घडत आहेत त्याचा इतिहास खूप मोठा आहे. त्या दिवशी मी तो मांडलेला होता, मी आता तो मांडणार नाही. पण आता इथून पुढे आपली भूमिका काय असेल या अनुषंगाने जे निवेदन आपल्या सगळ्यांसमोर सादर करायचं आहे त्या निवेदनाच्या बाबतीमध्ये मी फक्त बोलणार आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी आतापर्यंत कुठल्याही एखाद्या समुदायाच्या विरोधामध्ये कधीही भूमिका घेतलेली नाही आणि इथून पुढेही हा समुदाय कधीही कुठल्याही व्यक्तीच्या किंवा कुठल्याही समुदायाच्या विरोधामध्ये भूमिका घेणार नाही. हा प्रश्न 59 जातीमधला प्रश्न आहे आणि या 59 जातींना एकत्र कसं बांधून ठेवायचं एवढाच प्रश्न आजच्या बैठकीमध्ये देखील आहे आणि भविष्यामध्ये देखील आपल्या समोर राहील. याच्यामध्ये अनेक लोकांना या समूहामध्ये विभागणी करायची आहे, त्यांना तोडायचं आहे, फोडायचं आहे आणि त्यांचं राज्य इथं चालवायचं आहे. आणि त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी म्हणजे जेवढे काही 59 जाती आहेत त्या सगळ्या जातींनी एक सावध पवित्रा घेऊन इथून पुढची पावलं उचलली पाहिजेत. आणि हे जे वर्गीकरणामध्ये जी काही फूट पाडली जाणार आहे हे वर्गीकरण रोखलं पाहिजे, या अनुषंगाने आपल्या भूमिका घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज जे काही मी आपल्या समोर काही महत्वाचे मुद्दे मांडतो आहे ते मुद्दे असे आहेत की महाराष्ट्र शासनाने जे अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपविभागीकरणासंदर्भात नेमलेल्या अनंत बदर समितीचा जो अहवाल आहे या अनंत बदर समितीवरती समुदायाचे गंभीर आक्षेप आहेत. सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून आवश्यक मांडणी करण्यासाठी आपण सगळेजण इथे उपस्थित झालेलो आहोत. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की हा समाज किंवा आम्ही कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही. आम्ही सामाजिक न्याय, संविधानिक मूल्य, समता, बंधुता आणि अनुसूचित जातीतील सर्व घटक जातींना न्याय मिळावा या भूमिकेवरती ठाम आहोत. एका समाजाला न्याय देत असताना इतर कुठल्याही घटकावरती अन्याय होणार नाही याची दक्षता सरकारने घेतली पाहिजे आणि आम्ही देखील घेतली पाहिजे. या अनुषंगाने काही महत्वाचे मुद्दे मी आपल्या समोर सादर करणार आहे. जो अहवाल अनंत बदर समितीचा आपल्या समोर आला तो अहवाल मुख्यतः क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाने 2008 मध्ये जे 2 अहवाल सरकारकडे सादर केलेले होते त्या अहवालाच्या अनुषंगाने ही समिती स्थापन करण्यात आलेली होती. खरं तर समिती त्यावेळेस एकच स्थापन करण्यात आलेली होती 2003 मध्ये. 2003 मध्ये स्थापन केलेल्या समितीने 2008 मध्ये 2 अहवाल सादर केले. खरं तर या समितीकडून एकच अहवाल येणं अपेक्षित होतं पण समितीमध्ये फूट पडली आणि समितीमध्ये फूट पडून उपाध्यक्ष आणि सदस्य यांच्या सहीने एक अहवाल सादर झाला सरकारला आणि दुसरा अहवाल अध्यक्ष आणि सहसचिव यांच्या सहीने सादर झाला. त्याच्यामुळे मुळातच तिथे 2 वर्ग पडलेले होते या आयोगामध्ये आणि दोन्ही वर्गांच्या शिफारशी या वेगवेगळ्या होत्या आणि त्याच्यावरती बरीच प्रक्रिया झाली आणि यातल्या बऱ्याचशा शिफारशी नाकारण्यात आल्या. याच्यामध्ये प्रामुख्याने महत्वाचं म्हणजे ज्या शिफारशी आलेल्या होत्या त्या शिफारशी शासनाने एकत्र केल्या होत्या आणि त्या शिफारशीमध्ये फरक असल्यामुळे या शिफारशी अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे पाठवण्यात आलेल्या होत्या आणि त्या शिफारशी ज्या खात्याच्या अंतर्गत आहेत त्या खात्याला देखील या शिफारशी सगळ्या सादर करण्यात आलेल्या होत्या. त्या खात्याकडून त्यांचे अभिप्राय मागवले गेले, अनुसूचित जाती जमाती आयोगाकडूनही अभिप्राय मागवले गेले आणि शेवटी असं सांगितलं गेलं की यातल्या 25 शिफारशीवरती शासनाने ऑलरेडी काम करायला सुरुवात केलेली आहे. 29 शिफारशी या विचाराधीन आहेत, 14 शिफारशी या अधिक आर्थिक भाराच्या आहेत आणि 14 शिफारशी सरकारने स्पष्टपणाने नाकारलेल्या होत्या आणि त्याच्या संदर्भातला GR सरकारने 31 डिसेंबर 2011 मध्ये काढलेला होता. त्यावेळेसच हे सगळं मॅटर क्लोज झालेलं होतं. पण त्यानंतर अनेक मोर्चे झाले, आंदोलनं झाली आणि सरकारने 1 ऑगस्ट 2024 ला सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर अनंत बदर समिती स्थापन केली. त्या अनंत बदर समितीचा जो अहवाल आहे हा अहवाल देखील कालबाह्य आहे. याचं कारण असं आहे की जर 16 वर्षापूर्वीचा डेटा इथं वापरला गेला असेल तर 16 वर्षामध्ये बरेचसे चेंजेस इथे झालेले आहेत आणि हे चेंजेस मात्र आता ते लक्षात घेतले गेलेले नाहीत. त्याच्यामुळे न्यायाधीश अनंत बदर समितीवरती आमचे आक्षेप आहेत आणि जो अहवाल 2008 मध्ये सादर केलेला होता हा अहवाल कालबाह्य आहे. त्याच्यावरती सरकारने तेव्हाच निर्णय घेतलेले होते आणि तो अहवाल देखील क्लोज केलेला होता. त्यातल्या 14 मागण्या स्पष्टपणाने सरकारने नाकारलेल्या होत्या. त्याच्यामुळे तो अहवाल आता ग्राह्य धरू नये अशी आमची ठाम भूमिका आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बार्टीचा जो अहवाल आला या बार्टीच्या अहवालामधला जर तुम्ही अहवाल काढून बघितला तर एखादा MA चा पोरगा किंवा MPhil चा पोरगा देखील एक चांगला अहवाल लिहू शकतो इतका बेकार अहवाल या बार्टीने सादर केलेला आहे.
याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्पष्टता नाही. 1961 आणि 2011 या 2 वेळेसचा डेटा त्यांनी वापरलेला आहे. पण 2011 नंतर आता जवळपास 15 वर्ष होऊन गेलेत. खरं तर जर भारतीला याच्यावरती काम करायचं असतं तर 2021 ची जनगणना होणं अपेक्षित होतं आणि ती जातनिहाय जनगणना अपेक्षित होतं. तेव्हाच कुठे भारतीने याच्यावरती काम करणं अपेक्षित होतं. त्याच्यामुळे भारतीने जो काही रेफरन्स वापरलेले आहेत, जे स्त्रोत वापरलेले आहेत, त्या स्त्रोतावरती आम्हाला संभ्रम आहे. त्याच्यामुळे भारतीच्या अहवालावर देखील आमचे आक्षेप आहेत असं आम्ही जाहीर करतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे न्यायाधीश अनंत बदर समितीने जो अहवाल सादर केलेला आहे, हा अहवाल 59 जातींचा होऊ शकत नाही. कारण 59 जातींचा अभ्यास करण्यासाठी प्रचंड मोठी यंत्रणा लागते. एक व्यक्ती कुठलीही यंत्रणा सोबत न घेता अहवाल कसा काय तयार करू शकतो अशी आमची शंका आहे. त्याच्यामुळे न्यायाधीश अनंत बदर समितीचा अहवाल सरकारने सामाजिक न्यायाच्या विभागाच्या वेबसाईटवरती उपलब्ध करून दिला पाहिजे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला ज्यांनी मागितलेला आहे त्यांना देखील त्या जिल्हाधिकाऱ्याकडून तो उपलब्ध करून दिला गेला पाहिजे. या न्यायाधीश अनंत बदर समितीने जो डेटा वापरला तो डेटा कुठला वापरलेला आहे, सर्वेक्षणासाठी कुठली मेथड वापरलेली आहे, कुठलं रिसर्च मेथॉडॉलॉजी वापरलेली आहे, कोणत्या जिल्ह्यात भेटी दिलेल्या आहेत आणि कोणत्या तज्ञांचा सल्ला घेतलेला आहे, हे जनतेसमोर स्पष्टपणानं आलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. अहवाल सार्वजनिक का केला जात नाही असा देखील आमचा आक्षेप आहे. कारण हा जर अहवाल आपल्या समोर आला तर याच्यामधल्या चुका हे अनुयायी दाखवून देऊ शकतात. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायीच याचं काटेकोरपणे विश्लेषण करू शकतात. याची भीती देखील कदाचित या सगळ्यांना असावी म्हणून त्यांनी हा अहवाल जाहीर केलेला आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की न्यायाधीश अनंत बदर समितीचा संपूर्ण अहवाल जाहीर करावा. त्यावरील स्पष्ट डेटा, संदर्भ आणि कार्यपद्धती सार्वजनिक करावी आणि त्यावर जनतेकडून हरकती व सूचना मागवाव्यात आणि त्याच्यासाठी बराचसा वेळ म्हणजे किमान आम्हाला 2 महिन्याचा वेळ तो अहवाल वाचून त्याचा अनालिसिस करण्यासाठी दिला गेला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं करत असताना अनुसूचित जातीतील विविध समाज घटकामध्ये संघर्ष निर्माण होणार नाही, अविश्वास निर्माण होणार नाही आणि वैमनस्य निर्माण होणार नाही अशा प्रकारचा कोणताही निर्णय सरकारने घेऊ नये. आरक्षणाचा प्रश्न हा सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे, तो संघर्षाचा प्रश्न अजिबात नाही अशी आमची भूमिका आहे. या अनुषंगाने महाराष्ट्रातील जेवढे काही अनुसूचित जातीमधल्या 59 जाती आहेत, या 59 जातीपैकी फक्त एकाच जातीचा अभ्यास या सगळ्या अहवालामध्ये केला गेलेला आहे. इतर कुठल्याही जातींचा अभ्यास या अहवालामध्ये केला गेलेला नाही. म्हणून आमची अशी मागणी आहे की अनुसूचित जातीतील सर्व 59 जातींचे स्वतंत्र सामाजिक सर्वेक्षण झालं पाहिजे. त्याच्यामध्ये सामाजिक त्यांची जे काही स्थिती आहे, शैक्षणिक स्थिती आहे, आर्थिक स्थिती आहे, प्रतिनिधित्वाची स्थिती आहे आणि भौगोलिक स्थिती आहे, या सगळ्यांचा अभ्यास या 59 जातींचा झाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी ज्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की मातंग समाजामध्ये जो काही 2 अहवाल 2008 मध्ये सादर झाले त्याच्यामध्ये फूट पडली होती आणि त्या दोघांनी वेगवेगळ्या शिफारशी केलेल्या होत्या. त्याच्यामुळे तिथे देखील असा एक वर्ग आहे जो आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आहे. म्हणजे मातंग समाजामध्ये देखील काही लोक असे आहेत जे सध्या फेसबुकला देखील उघडपणे लिहित आहेत की आमचा या उपवर्गीकरणाला पाठिंबा नाही आणि त्याच्यामुळे या लोकांचं मत देखील सरकारने जाणून घेतलं पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत सरकारची टीम पोहोचली पाहिजे आणि त्यांचे देखील मतं या सर्वेक्षणाच्या अहवालामध्ये आली पाहिजेत. त्यांची नेमकी भूमिका काय आहे, त्यांच्या बाबतीमधलं त्यांचं उपवर्गीकरणाच्या बाजूने आहेत का उपवर्गीकरणाच्या विरोधात आहेत हे देखील त्यांनी पॅरलल सांगितलं पाहिजे की किती लोक त्या मातंग समाजामधले त्या उपवर्गीकरणाच्या बाजूने आहेत, किती लोक त्याच्या विरोधामध्ये आहेत याचं सर्वेक्षण झालं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे सर्वेक्षण पूर्ण राज्य पातळीवरती झालं पाहिजे. सॅम्पल सर्वे घेऊन हे चालणार नाही. सॅम्पल सर्वे घेतल्यानंतर त्यांना जे पाहिजे ते फक्त प्रॉबेबली जी मेथड आहे ते प्रतिनिधित्व या सगळ्यांचा सायंटिफिक डेटा जमा केला पाहिजे आणि डेटा नसेल तर सरकारने कोणत्याही प्रकारचा मनमानी निर्णय घेऊ नये. कारण सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशाचं पालन होणं गरजेचं आहे. 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणाने असं सांगितलेलं आहे की सरकार कुठल्याही प्रकारे मनमानी कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे सरकारकडे भक्कम डेटा असला पाहिजे, ठोस पुरावे असले पाहिजेत, वैज्ञानिक पद्धतीनं म्हणजे सायंटिफिक पद्धतीनं केलेला अभ्यास असला पाहिजे आणि न्याय निकषाच्या आधारावरती हे सगळे निर्णय घेणं गरजेचं आहे. असे मनमानी निर्णय घेऊन चालत नाहीत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेली पदे आजही महाराष्ट्रामध्ये हजारोच्या संख्येने आहेत. त्याचा बॅकलॉग आतापर्यंत मागच्या 75 वर्षामध्ये भरला गेला नाही. सरकारने अगोदर हा सगळा बॅकलॉग 100% भरला पाहिजे आणि मगच काय करायचं ते निर्णय घेतला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी सर्व रिक्त पदे भरावीत, बॅकलॉग पूर्णपणे भरावेत आणि पदोन्नतीमधले प्रामुख्याने
जे पदोन्नतीमधलं आरक्षण नाकारलेलं आहे ते आरक्षण पुन्हा देखील चालू केलं पाहिजे आणि पदोन्नतीमधले देखील प्रश्न सोडवले पाहिजेत. सरकारने अभ्यास करत असताना शिक्षणातली विषमता जी आहे ही विषमता स्पष्टपणानं जनतेच्या समोर आणली पाहिजे. अनुसूचित जातीमधलं शाळा सोडण्याचं प्रमाण काय आहे, उच्च शिक्षणातला प्रवेशाचं प्रमाण काय आहे, व्यावसायिक शिक्षणाचं प्रमाण काय आहे, स्पर्धा परीक्षेमधला सहभाग काय आहे आणि शिष्यवृत्तीचे लाभ हे किती प्रमाणामध्ये दिले जातात आणि कोणाकोणाला होतो याचा डेटा सरकारने उपलब्ध करून दिला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महिलांची स्थिती देखील या अनुषंगाने जाणून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये महिलांचं शिक्षण, रोजगार, सुरक्षितता, नेतृत्व आणि आरोग्य हे सगळे प्रश्न सरकारने पुन्हा एकदा तपासून बघितले पाहिजेत. आणि हे सगळं करत असताना कुठल्याही एका जातीची स्थिती सगळीकडे सारखी नाही. आपण जर विदर्भामध्ये गेलो तर तिकडची स्थिती वेगळी आहे, मराठवाड्यात वेगळी आहे, पश्चिम महाराष्ट्रात वेगळी आहे, खानदेशामध्ये वेगळी आहे. म्हणून जिल्हानिहाय आणि विभागनिहाय अभ्यास करणे आवश्यक आहे असं आमचं मत आहे. समितीत सर्वसमावेशक प्रतिनिधित्व असलं पाहिजे. कुठल्याही एका व्यक्तीनं म्हणजे न्यायाधीश आनंद बदर समितीचं एकल समिती आहे अशा प्रकारची समिती न स्थापन करता पुढे जी समिती एक नवी समिती स्थापन करावी ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सामाजिक शास्त्रज्ञ, सांख्यिकी तज्ञ, कायदे तज्ञ, विविध समाज घटकांचे प्रतिनिधी, महिला प्रतिनिधी आणि अभ्यासकांचा या समितीमध्ये सहभाग असणं गरजेचं आहे. अहवालाची स्वतंत्र पडताळणी करण्यासाठी अनंत बद्दर समितीचा जो अहवाल आहे हा एक पीअर रिव्ह्यू समिती स्थापन केली पाहिजे सरकारने. आणि या पीअर रिव्ह्यू समितीमध्ये समाज घटकामधले जेवढे काही तज्ञ अभ्यासक आहेत त्यांची ही पीअर रिव्ह्यू समिती बनवली पाहिजे आणि त्याचा पीअर रिव्ह्यू केला पाहिजे असं आमचं मत आहे. न्यायालयात टिकेल असा निर्णय सरकारने घेतला पाहिजे. कुठल्याही गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये अशा प्रकारचे निर्णय सरकारने घेत आहेत. आणि जर याच्या पाठीमागे काही राजकीय हेतू असतील तर ते राजकीय हेतू हे मतबँकेचे असू शकतात. त्याच्यामुळे कुठल्याही दबावाला सरकारने बळी पडू नये आणि सामाजिक न्यायाचा हा प्रश्न आहे हा प्रश्न किचकट करू नये असं आमचं मत आहे. उपवर्गीकरणाशिवाय सध्या जोपर्यंत आपल्याकडे ठोस पुरावे येणार नाहीत तोपर्यंत आपल्याकडे उपवर्गीकरणाशिवाय अनेक पर्याय असू शकतात. ते सगळे पर्याय तपासून बघितले पाहिजे. त्याच्यामध्ये विशेष शिष्यवृत्तीच्या योजना असतील, निवासी वसतिगृह असतील, स्पर्धा परीक्षेची केंद्र असतील, उद्योजकता असतील, स्वतंत्र विकास महामंडळ असतील किंवा कौशल्य विकास कार्यक्रम असतील, असे वेगवेगळे जे प्रिन्सिपल्स डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये दिलेले आहेत हे सगळे पर्याय सरकारनं तपासून बघितले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाची एक डिमांड आहे की सरकारनं यावरती एक श्वेतपत्रिका जाहीर केली पाहिजे ज्याच्यामध्ये उपलब्ध डेटा, प्रस्तावित मॉडेल, त्याचे निकष, अपेक्षित परिणाम आणि कायदेशीर भूमिका काय आहे या सगळ्या गोष्टींची एक श्वेतपत्रिका सरकारनं जाहीर केली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर अनुसूचित जातीच्या सर्वेक्षणामध्ये असं आढळून आलं की 59 जातीचं सर्वेक्षण झाल्यानंतर मागच्या 75 वर्षामध्ये अनुसूचित जातीची प्रगती झाली नाही असं जर सरकारला वाटत असेल तर सरकारने आरक्षणाची मर्यादा 13% वाढवावी आणि ती 20% घेऊन जावी. म्हणजे खऱ्या अर्थानं सगळ्याच अनुसूचित जातीचा विकास होऊ शकतो. ज्या जाती अतिशय मागास आहेत असं आढळून आलं असेल तर त्यांच्यासाठी स्वतंत्र बजेट या जातीसाठी आणि स्वतंत्र बॅकलॉग भरून काढण्यासाठी एक नवे पर्याय, नव्या योजना तयार केल्या पाहिजेत. किंवा या अनुसूचित जातीमधली एखादी जात जर समजा खूपच मागास आहे असं जर आढळून आलं तर भारतीय संविधानामधल्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलचा वापर करावा. किंवा या जातीसाठी आता आपण जर बघितलं असेल 59 जातीमध्ये तर काही जातींची संख्या ही फक्त महाराष्ट्रामध्ये 18 आहे, त्यांची लोकसंख्या काही जातींची 20 आहे. हे सगळं त्या अहवालामध्ये आपल्या आलेलं आहे 2011च्या जनगणनेमध्ये. जर असं काही आढळून आलं की त्या जातीमध्ये अजिबातच प्रतिनिधित्व मिळालेलं नाही तर त्या जातीसाठी सरकारने डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलचा वापर करून विशेष अशा योजना तयार केल्या पाहिजेत. शेवटी या सगळ्या बाबतीमधला विचार करता काही महत्वाच्या ठोस मागण्या या समिती आपल्या समोर सादर करतो की अनंत बदर समितीचा अहवाल तात्काळ सार्वजनिक करावा, बार्टी अहवालाची शास्त्रीय पडताळणी करावी, जातीनिहाय जनगणना करावी, 59 जातींचा अनुसूचित जातीतल्या 59 जातींचा स्वतंत्र अभ्यास करावा, राज्यव्यापी सार्वजनिक सुनावण्या घ्याव्यात, बॅकलॉग भरती व रिक्त पदे भरावीत, सरळ समाज घटकांची मते जाणून घ्यावीत, घाईघाईमध्ये कोणताही निर्णय घेऊ नये, सामाजिक सलोखा बिघडणार नाही यासाठी प्रयत्न करावेत, संविधान सुसंगत आणि न्याय निर्णय घ्यावेत. कारण संविधानामध्ये आर्टिकल 15, आर्टिकल 16, आर्टिकल 330 ते आर्टिकल 340 आणि 341 हे सगळे केंद्र शासनाच्या म्हणजे संसदेच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या अंडर आहेत. त्याच्यामुळे राज्य सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये. आणि शेवटी अशी भूमिका आहे आमची की आम्ही कोणाच्याही विरोधामध्ये नाही, जसं सुरुवातीला आपण सांगितलं, आम्ही फक्त
अन्यायाच्या विरोधामध्ये आहोत. एका समाजाला, त्यातील फक्त एका गटाला, पूर्ण समाजाला नाही, न्याय देताना 58 समाज घटकावर अन्याय होणार नसेल तर तो निर्णय स्वीकारार्ह ठरणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक मार्गावर चालताना डेटा, विवेक, संवाद आणि समतेच्या आधारे निर्णय घेतला पाहिजे. आणि म्हणून सरकारला आणि या समितीला, म्हणजे आता जी काही समिती प्रधान सचिवाच्या अंडर काम करते आहे, त्या समितीला एवढं आमचं म्हणणं आहे की सर्व संबंधित घटकांची बाजू ऐकण्यात यावी. अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते, विविध समाज घटक, युवक, महिला आणि तज्ज्ञ यांना बोलून खुली चर्चा करावी. घाईघाईमध्ये कोणत्याही प्रकारचे निर्णय या समितीने घेऊ नयेत आणि कुठल्याही प्रकारचे संविधानाच्या विरोधामध्ये कोणत्याही प्रकारची ऍक्शन घेऊ नये, असं आमचं ठाम मत आहे. यापुढची जी भूमिका आहे, जी मोर्चाच्या अनुषंगाने वगैरे असेल, ते आमच्या